काल मोदींचं जे भाषण झालं, तुम्ही जवळपास 10-12 भाषणं ऐकली असतील आजपर्यंत दिल्लीत. पण कालचं भाषण जे होतं ते कशा अर्थाने वेगळं वाटलं तुम्हाला, किंवा काही वेगळं होतं का त्याच्यामध्ये? आता सगळ्यात महत्त्वाची वेगळी गोष्ट तर केवळ ही होती की ते भाषण आजवरच्या भाषणांमध्ये सर्वात लांब भाषण होतं, जवळपास 103 मिनिटाचं. म्हणजे सकाळी उठून पहिल्यांदा हे भाषण ऐकण्याची एक प्रकारे सवय जी आहे ती गेल्या अनेक वर्षांपासून लागलेली आहे 15 ऑगस्टच्या दिवशी. आणि इतक्या लांबलचक भाषणाचं ॲनालिसिस करणं हे कधीकधी मीडियासाठी सुद्धा फार कंटाळवाणं होऊन जातं. म्हणजे याच्या आधी मनमोहन सिंग किंवा वाजपेयी जेव्हा भाषणं करायचे तेव्हा ते त्यांचं 30 ते 35 मिनिटामध्ये भाषण संपवायचं. पण पंतप्रधान मोदींचं हे भाषण इतकं लांबलचक होतं. सगळ्यात विशेष या भाषणाचं हे होतं की संघाचा उल्लेख त्यांनी या व्यासपीठावरनं केला. म्हणजे राजकीय नेत्यांसाठी अशा भाषणांचा उल्लेख जो आहे किंवा व्यासपीठं जी आहेत ती राजकीय सभा असतात, इतर कुठेही ते बोलू शकतात. पण मला वाटतं की संसद आणि लाल किल्ला ही दोन अशी ठिकाणं आहेत, अशा जागा आहेत की ज्या ठिकाणी पंतप्रधान हे केवळ एका पक्षाचे नसतात, ते सगळ्या देशाचे असतात आणि त्या देशाचे नेते म्हणून त्यांनी संबोधन करणं अपेक्षित असतं. आपण इंग्रजीमध्ये जो शब्द वापरतो स्टेट्समॅन, म्हणजे तुम्ही पॉलिटिकल लीडर जरी असला तरी काही भूमिकांमध्ये तुम्ही स्टेट्समॅन असता, तर तशा पद्धतीची एक अपेक्षा असते. पण काल त्यांनी संघाचा उल्लेख केला. आता तो का केला, संघाची 100वी जवळ आलेली आहे आणि बऱ्याच चर्चा त्या निमित्तानं घडत आहेत की आता संघाचा काही दबाव आहे का, पुढच्या काही म्हणजे भविष्याच्या दृष्टीनं नेतृत्व बदलाबद्दलच्या पण चर्चा होत असतात. अर्थात 75च्या नियमावरती काही माझा विश्वास नाही आहे. म्हणजे 75 झाली म्हणून मोदी रिटायर होतील अशी काही इतकी भाबडी अपेक्षा विरोधकांनी करू नये. म्हणजे अशा स्वप्नरंजनामध्ये राहू नये खरं तर. पण एक नक्की आहे की संघ आणि भाजप यांच्यामधला एक अंतर्गत संघर्ष जो आहे तो दिसतो आहे लोकसभा निवडणुकीमध्ये. विशेषतः JP नड्डांचं जे विधान होतं की भाजपला संघाची काही गरज नाही, तिथून जे ते दिसतंय. आणि आता भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची इतकी लांबलेली निवडणूक, म्हणजे मोदी आणि शहा हे खरं तर निर्णय घेण्यासाठी म्हणजे त्यांच्या निर्णयाची एक पद्धत आहे, वेगवान पद्धतीनं निर्णय घेतात, कुठल्या गोष्टी अशा प्रलंबित ठेवत नाही. त्यांना जर भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष शोधायला इतका वेळ लागतोय तर साहजिक आहे की ह्या अंतर्गत गोष्टी कुठंतरी चालू आहेत भाजप आणि संघामध्ये. या सगळ्या पार्श्वभूमीवरती संघाला थोडंसं खुश करण्यासाठी असेल किंवा काही इतर गोष्टी पंतप्रधानांनी हा उल्लेख त्याच्यामध्ये केला. दुसरी गोष्ट म्हणजे काय व्हायला लागलं गेल्या काही वर्षांपासून की 15 ऑगस्टचं मोदींचं भाषण हे फॅक्ट चेक करण्याची वेळ येते. आता जो आपला तथाकथित नॅशनल मीडिया आहे तो हे काम फार सिरियसली करत नाही, पण काही जे चिकित्सक लोक आहेत किंवा अगदी आंतरराष्ट्रीय माध्यम संस्थान आहेत त्यांनी अनेकदा या भाषणांचं फॅक्ट चेकिंग केलेलं आहे. आणि दुर्दैवानं कालच्या भाषणामध्ये सुद्धा ते फॅक्ट चेकिंग करावं लागलं, कारण त्यांनी जो उल्लेख केला सेमीकंडक्टरबद्दलचा, आता 60 वर्षामध्ये काहीच त्याच्याबद्दल झालेलं नाही आहे आणि तेव्हा सगळ्या गोष्टी फायलीमध्ये पडून राहिल्या. नाहीतर मग आत्तापर्यंत आपल्याकडं मेड इन इंडिया सेमीकंडक्टर चिप ज्या आहेत त्या सुरू झाल्या असत्या असं ते भाषणात म्हणाले. पण त्याच्याबद्दलची वस्तुस्थिती काय आहे तर 1980मध्ये म्हणजे अगदी 80च्या सुरुवातीच्या दशकामध्ये आपल्याकडं चंदीगडसारख्या ठिकाणी सेमीकंडक्टर संदर्भात एक संस्था जी आहे ती स्थापन झालेली होती. म्हणजे अगदीच काही झालेलं नाही असं नाही आहे. तर हा एक उल्लेख त्याच्यामध्ये झाला. बाकी मग GST बद्दल एक मोठी घोषणा त्यांनी याच भाषणामध्ये केलेली. 2 स्लॅब असतील तो. हो, म्हणजे एक्झॅक्टली 2 स्लॅब असतील काय आपल्याला तर नंतर कळेल, पण एक मोठे रिफॉर्म्स आपण करतोय. आणि GST बद्दल किती मीम्स सोशल मीडियामध्ये येत आहेत आपल्याला माहिती आहे. म्हणजे अगदी पॉपकॉर्न पासून ते अगदी सगळ्या गोष्टींवरती, आणि काही ठिकाणी तर 2-2दा म्हणजे दुधावरती सुद्धा लागणार आणि परत दुग्धजन्य पदार्थ म्हणून इतर पनीर सारखे त्याच्यावरती पण लागणार. म्हणजे निर्मला सीतारामन यांचा टॅक्स जो आहे तो म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफची बरोबरी करायला निघालेला आहे जवळपास 50%. म्हणजे अशा पद्धतीनं सगळं चालू असताना GST बद्दलची एक मोठी घोषणा झाली आहे. आणि त्याच्यामध्ये पण नक्कीच हे आहे की आता बिहारची निवडणूक येते. मला GST बद्दल स्पेसिफिकच विचारायचं आहे, पण आधी तुम्ही सुरुवातीला जो मुद्दा घडला तर मोदी आणि संघ, तो गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे की मोदींनी 75 ओलांडले की त्यांचा नियम त्यांनाच लागू होऊ शकतो रिटायरमेंटचा, संघाचा त्यासाठी दबाव आहे. खरंच अशी चर्चा आहे किंवा मोदींच्या बाबतीत हे होऊ शकतं? नाही, मुळात जे मागणी करतायत ते विरोधी पक्षाचे नेते किती वयाचे आहे. म्हणजे आता सोनिया गांधींचं वय किती आहे,
खरगेंचं वय किती आहे, जे राज्यसभेमध्ये काँग्रेससारख्या पक्षाचे LOP आहेत, त्यांचं वय किती आहे. त्यामुळं मला असं वाटत नाही. आपल्याकडं कसं आहे की भारतीय राजकारणामध्ये मुळात राजकारण्यांची सुरुवातच त्यांच्या करिअरची साठीपासून होते आणि मोदींचा हा नियम जो आहे तो सुद्धा अपवाद म्हणून त्यांच्याच निर्णयामध्ये अनेकदा दिसलेला आहे. म्हणजे येडियुरप्पांना जेव्हा त्यांनी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये घेतलेलं होतं त्यांचं वय 78 होतं. बरोबर. त्यामुळे 75चा नियम मला अजिबात वाटत नाही की तो मोदींसाठी लागेल. पण एक नक्की आहे की संघर्षाची सुरुवात झाली. म्हणजे संघाला सुद्धा हे माहिती आहे की मोदींचा चेहरा जो आहे तो आपल्याला अजून किती काळ उपयोगी पडणार आहे. भविष्यासाठी काहीतरी तजवीज किंवा त्याची बीजपेरणी जी आहे ती आत्ताच करावी लागेल. या दृष्टीने कदाचित या सगळ्या गोष्टींना सुरुवात झाली आणि तिथं कॉन्फ्लिक्ट आहे की मोदींच्या नंतर कोण. म्हणजे मोदींच्या नंतर अमित शहा असणार का, की योगी आदित्यनाथ येणार, की फडणवीस, की अजून संघाच्या डोक्यात इतर कोणी आहे. हा कॉन्फ्लिक्ट आहे आणि त्या दृष्टीनं मला वाटतं हा निर्णय जो आहे तो इतका लांबलेला आहे. आता अमित शहांची जर आपण कार्यपद्धती बघितली तर म्हणजे अमित शहांची गेल्या काही दिवसामध्ये संसदेतली भाषणं खूप उत्तम व्हायला लागली आहेत. म्हणजे मी काही खासदारांच्या अशा खाजगी गप्पांमध्ये हे पण ऐकलं की त्यांचं म्हणणं आहे मोदींच्यापेक्षा सुद्धा चांगली भाषणं अमित शहांची व्हायला लागलेली आहेत. पण अमित शहा हा काही मासचा चेहरा नाही आहे. म्हणजे अमित शहांचे फोटो लावून तुम्ही निवडणुका नाही जिंकू शकत. त्यांच्या चेहऱ्यामध्ये एक थोडीशी निगेटिव्हिटी म्हणूयात किंवा इतर काही बॅगेज जे आहे ते आहे, जे मोदींच्या चेहऱ्यामध्ये तसं तुलनेनं नाही तुलनेनं. तर त्या अर्थानं अमित शहांचे काही बिग पॉईंट्स आहेत. योगी आदित्यनाथ स्वतः उत्तर प्रदेशसारख्या राज्याचे एक मुख्यमंत्री आहेत. देवेंद्र फडणवीस ते पण महाराष्ट्रासारख्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळं मोदींच्या नंतर कोण, जरी हा प्रश्न आत्ता आपण सार्वजनिक जीवनामध्ये डिस्कस करत नसलो, त्या दृष्टीने काहीही घडामोड होत नसली, तरी याची एक कुठंतरी अंतर्गत स्पर्धा जी आहे ती सुरू झालेली आहे आणि त्या दृष्टीनं सगळे डावपेच टाकले जाणार आहेत. नाहीतर म्हणजे मला कारणच दिसत नाही आहे की भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष हा अजून का निवडला गेलेला नाही. आणि इतक्या महत्त्वाच्या निवडणुका झाल्या, महाराष्ट्रासारख्या राज्याची निवडणूक पार पडली, आता बिहारची निवडणूक आली आहे, तर ते नेमकं का झालेलं नाही. आता उपराष्ट्रपती पण नवीन निवडला जाणार आहे. कदाचित आपल्याला त्याच्यानंतर अंदाज थोडासा येईल कोण असू शकतो.